तर नमस्कार मित्रांनो. तुम्ही म्हणाल, "हा आता परत कुठे निघाला?" तर तुमचा भाऊ परत निघालाय त्याच्या भावांसोबत फिरायला. फिरायला कुठं? तर पाचगणी. पाचगणी कसं आपल्या सातारापासून एकदम जवळ आहे आणि कसं निवांत शांत ठिकाणी जायचं असेल फिरायला, डोक्याला काय कटकट नको, निवांत व्हायचंय, तर जायचं पाचगणीला फिरायला. कसं सातारापासून 1च तास लागतो जायला हो फक्त. आणि मग तिकडं आपण गेलो, विला बुक केला होता. आपण 4 मित्र, त्यांच्यासोबत विलात मस्तपैकी एन्जॉय. हा आपला विला होता. विला एकदम मस्त भारी. विलामधून सीन, नेचर्स ब्युटी एवढी छान होती, की एकदम रिलॅक्स, चिल झाल्यासारखं वाटलं. मग आपण मस्तपैकी तिकडे एन्जॉय केलं. तर हे आपले मित्र. मित्र नाही, हे आपले भाव आहेत. भाव म्हणजे कसं फुल एन्जॉय हो. तिकडे कसं निवांत डान्स, निवांत एकदम फुल नाईट नाईट गप्पा वगैरे मारायच्या, निवांत मित्रांसोबत एन्जॉय करायचं. आपल्या भावांसोबत कसं टाइम स्पेंड केला की बरं वाटतं हो. सकाळी उठलो मस्तपैकी लवकर. आपल्या विलामधून तुम्ही फक्त बाहेरचा सीन बघा हो. नेचर्स ब्युटी. एवढा भारी सीन होता. एवढं मस्त वाटलं सकाळी उठल्या-उठल्या, की एवढा मतलब भाई पैसे वसूल. खरं निवांत व्हायचे, चिल, रिलॅक्स व्हायचे तर पाचगणीला जायचं. एका दिवसामध्ये परत मस्त फ्रेश माइंड घेऊन माघारी परत कामाला सुरुवात करायची. एकदम भारी. मग काय तिथून पाचगणीमधून आपण परत पुढे गेलो. तिकडे वेलोसिटी पार्क होता. तिकडे आपण गो कार्टिंग सारख्या ॲक्टिव्हिटीज केल्या. अजून बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज केल्या. त्यानंतर आपण पुढे मॅप्रो गार्डनला गेलो. मॅप्रो गार्डनला गेलो तिकडं आपलं मस्तपैकी तिकडचं फेमस स्ट्रॉबेरी विथ क्रीम खायचं. ते खाल्लं, नाश्ता वगैरे केला आणि निघालो परत साताऱ्याला दुसऱ्या दिवशी माघारी. वन डे ट्रिप संपली. पण मस्त फ्रेश माइंड सोबत माघारी.